श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की विवाह रेषा नक्की कोणती। तर आपल्या हातावर ही जी मस्तक रेषा आहे ती आणि ही जी करंगळी आहे त्याच्या खालचा भाग म्हणजे इथे येतो बुध उंचवटा आणि या बुध उंचवट्याच्या बाजूला या साईडला ज्या आडव्या रेषा असतात ते आपण विवाहासाठी बघतो। पण तिथे 2-3 रेषा असतील तर काय मग आपले 2-3 विवाह होतील का? तर नाही। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी रेषा आहे आडवी ती पाहावी आणि बाकी ज्या लहान सहान आहेत तर त्या रेषांकडे लक्ष देऊ नये। कदाचित तुमच्या आयुष्यात तुमचे मित्रमैत्रिणी येऊ शकतात, त्याच्यासाठी त्या रेषा असू शकतात, पण जी रेषा मोठी असेल ती तुमची विवाह रेषा आहे हे समजावं। आणि ती मग तुमचा विवाह कोणत्या वयात होईल? तर जी मोठी रेषा आहे म्हणजे या रेषेपासून मस्तक रेषेपासून इथे जी मोठी रेषा आहे त्या पिरियडमध्ये तुमचा विवाह योग नक्की हे समजावं। पण जर हातावर विवाह रेषा नसेलच तर मग आपण काय पाहणार? तर तिथल्या विवाह रेषा कधी कधी हा योग इकडे नसतो तर मग आपण शुक्रावरून हा अंदाज बांधू शकतो की नक्की आपला विवाह होईल का नाही होणार। त्यासाठी आपल्याला आपला शुक्र पाहणं देखील तेवढंच गरजेचं राहणार आहे। त्याचबरोबर थोडाफार गुरुकडे पण आपलं लक्ष गेलं पाहिजे। धन्यवाद। लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये।